लोकशाही मराठीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळाला। माणगाव इंदापूर बायपासच्या कामाला गती मिळाली तर मे महिन्यापर्यंत एक मार्गिका पूर्ण होण्याची शक्यता आहे। 400 कामगारांसह मशिनरी आता कामाला लागल्या असून स्थानिकांकडून लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचे आभार मानण्यात आलेले आहेत। तर बायपासच्या सद्यस्थितीचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। पाहूया। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरना प्रवास करणाऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे। या मार्गावरील इंदापूर आणि माणगाव या दोन बायपासच्या कामांना आता वेग आलाय। बायपासची नेमकी काय परिस्थिती आहे आपण आता त्याच ठिकाणी आहोत। आपण दृश्यांमध्ये पाहतोय गेली 4 वर्षांपासून माणगाव आणि इंदापूरचे बायपास पूर्णपणे रखडलेल्या अवस्थेत होते। गेली 2 वर्ष तर या बायपासची कामं पूर्णपणे ठप्प झाली होती। त्यामुळे या मार्गावरना प्रवास करताना इंदापूर आणि माणगाव मध्ये प्रवाशांना पर्यटकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता। राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने आश्वासित करण्यात आलेले आहे की 1 मे पर्यंत या दोन्ही बायपासची एक मार्गिका आहे ती लोकांसाठी प्रवाशांसाठी खुली करण्यात येईल। एकूणच हा जो काम आहे तो युद्ध पातळीवरती सुरू झालाय। जसं केंद्र आणि राज्य सरकारने गांभीर्याने घेतलं, कोकणातल्या लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने घेतलं, तसंच लोकशाहीनी सातत्याने हा विषय लावून धरला आणि त्यामुळे या कामाला वेग आलाय असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। तर माणगाव इंदापूर बायपासचं काम लोकशाही मराठी वृत्तवाहिनीमुळे सुरू झाल्यानं स्थानिक ग्रामस्थांनी लोकशाही मराठीचे आभार मानले। सर्वात प्रथम माणगावचा बायपास हा लवकर झाला पाहिजे, जेणेकरून या ट्रॉफिकचा आम्हाला स्थानिक लोकांना एवढा त्रास होतो। आज मुलांना शाळेत सोडायचं तरी टाइमात पोहोचत नाही आमची। पण आज या चॅनलच्या यांनी लोकशाहीच्या चॅनलची जी बातमी वारंवार यांचा हे दाखवलं, त्याचा इम्पॅक्ट चालू आहे। खरोखर बायपासचं एवढं जोरात काम चालू आहे। आता लोकशाही चॅनलचा मनापासून आभार व्यक्त करतो की आपण वारंवार या ठिकाणी मुंबई गोवा हायवेचं जे रखडलेलं काम त्या संदर्भात आपण वेळोवेळी बातम्या देऊन लोकांना सरकारला जनजागृत केल्यात, परत लोकांना जनजागृत केलात। त्यामुळे मी पुन्हा एकदा तुमचं लोकशाही चॅनलचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि असाच आपण पाठपुरावा करत राहा आणि लवकरात लवकर मला असं वाटतं हा मार्ग जो काय आहे तो लोकांच्या सेवेसाठी कसा सुरळीत चालू होईल यासाठी आपण आणखीन प्रयत्न करावं। कारण की माणगाव मध्ये गेले कित्येक वर्ष वाहतूक कोंडी एवढी मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्या वाहतूक कोंडीमुळे लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या आजूबाजूच्या लोकांना जो काही त्रास होतोय तो अतिशय भयंकर त्रास होता आणि त्याकरता आपण जे काही वारंवार वेळोवेळी या लोकशाही चॅनलच्या माध्यमातून आपण बातमी दिली त्या बातमीचा इफेक्ट घेऊन सरकारने लवकरात लवकर या कामाला मला वाटतं सुरुवात केली आणि तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।